सुमारे 1850चा काळ. भारतात राज्य करायचे तर मुंबई ही भारताशी जोडली गेलीच पाहिजे, हे चाणाक्ष इंग्रजांनी चांगलंच ओळखलं होतं. यासाठी त्यांना रेल्वे मार्ग तयार करायचा होता. पहिली रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे सुरू झाला होता, पण उर्वरित महाराष्ट्राला जोडण्याकरता अजून एक त्यांना दुसरा मार्ग सापडत नव्हता. इंग्रजांनी 1850ला मुंबई ते पुणे रेल्वे आणण्याचा बेत आखला. त्यासाठी इंग्रजांनी समिती स्थापन केली. ती समिती मार्ग कसा काढावा याचा शोध घेत होती. खंडाळ्याच्या घाटात आले, पण त्यांना मार्ग सापडत नव्हता. ते रोज यायचे, मार्गच पडायचे आणि निघून जायचे. हे सगळं त्या घाटात मेंढरं चारणारा शिंगरोबा धनगर व झाडाखालच्या आडोशाला बसून रोज बघत असायचा. शेवटी ते इंग्रज वैतागून काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले. तेव्हा शिंगरोबा धनगरांनी विचारलं, म्या या भागात रोज बघतोया, काय करताय? काय बेत आहे तुमचा या डोंगरात? त्यावर इंग्रज म्हणाले, आम्हाला मुंबई ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत न्यायची आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय, पण काही केल्या योग्य मार्ग काही सापडत नाही. म्हणून आता हे काम अर्धवट सोडून आम्ही आता परत जाण्याचा विचार केला आहे. हे ऐकताच शिंगरोबा त्यांना म्हणाले, हत्तीच्या एवढं वय, मी दाखवतो की तुम्हाला रस्ता, चला माझ्या मागं. यावर इंग्रज भलतेच आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आनंदही झाला. ते शिंगरोबाच्या मागे चालू लागले आणि शिंगरोबा मार्ग दाखवीत पुढे चालू लागले. अशा प्रकारे शिंगरोबांनी इंग्रजांना घाटावर जायचा सोपा मार्ग दाखवला. इंग्रज समितीला मार्ग सापडायच्या आनंदात त्यांनी शिंगरोबांना विचारले, आम्ही तुझ्यावर खूप खुश झालो आहोत. तुला काय पाहिजे असेल ते माग, ते आम्ही आज तुम्हाला देऊन टाकू. त्यावेळी शिंगरोबांनी विचार करून म्हणाले, मला बाकी काय न ग, पण साहेब तेवढं आम्हाला स्वातंत्र्य द्या. हे ऐकताच इंग्रज चवताळले आणि त्यांनी बंदुकीतून गोळी घालून शिंगरोबांचा घात केला. शिंगरोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी वैज्ञानिक तपासणी करून सह्याद्रीच्या काळा भिन्न डोंगरातून फोडून रेल्वे मार्ग तयार केला आणि त्यावरून रेल्वेगाड्याच्या धुरांच्या नळकांड्या ओढीत हॉर्नचा भोंगा वाजवीत डौलाने धावू लागल्या. ज्या ठिकाणी इंग्रजांनी कपटाने शिंगरोबा धनगरांना मारले, त्याच जागेवर 1929 साली त्यांच्या शिंगरोबा धनगर यांच्या नावाने स्मारक बांधण्यात आले आणि पुढे धनगरांचा आधुनिक देवता म्हणून शिंगरोबा धनगर हे प्रसिद्ध झाले.